नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, प्रधानमंत्री आवास घरकुल योजना या घरकुल संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत अतिशय महत्त्वपूर्ण अशी अपडेट देण्यात आलेली आहे। मित्रांनो, प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेचा टप्पा 2 ग्रामीण हा आता सुरू आहे आणि या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील जे लाभार्थी आहेत या लाभार्थ्यांना मोठ्या प्रमाणावरती घरकुले मंजूर करून दिली जात आहेत। याच्यामध्ये मित्रांनो, आतापर्यंत जवळजवळ 16 लाख घरकुलांचं वाटप महाराष्ट्र शासनामार्फत करण्यात आलेले आहे आणि अजून सुद्धा घरकुलांचे वाटप शासनामार्फत सुरू आहेत। याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे या घरकुलाच्या वाटपासंदर्भात वारंवार बैठका घेऊन आढावा घेऊन मुख्यमंत्री यांच्यामार्फत याची चौकशी केली जात आहे आणि लवकरात लवकर ह्या घरकुलांचं वाटप लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावं, लाभार्थ्यांनी लवकरात लवकर घरकुल उभं करावं, यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, याबद्दलच्या गोष्टी या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये चर्चा केल्या जात आहे आणि त्या संदर्भात सविस्तर अधिकाऱ्यांना सुद्धा सूचना देण्यात येत आहेत। आता मित्रांनो, याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे जे लाभार्थी घरकुल बांधण्यासाठी इच्छुक आहेत, ज्यांना घरकुलाचा लाभ अजूनही घेता आलेला नाही, तर अशा लाभार्थ्यांनी आपली लवकरात लवकर घरकुलाची प्रकरणे पूर्ण पद्धतीने तयार करायची आहेत। प्रस्तावानुसार कागदपत्रानुसार संपूर्ण जुळवणी करायची आहे आणि आपला परिपूर्ण असा प्रस्ताव आपल्या ग्रामपंचायतमध्ये सादर करायचा आहे। आता या ठिकाणी मित्रांनो, शासनामार्फत 1 जानेवारी पासून 100 दिवसाचा मित्रांनो हा अभियानाचा टप्पा सुरू आहे। या अभियानांतर्गत जे काही लाभार्थी घरकुलासाठी फॉर्म भरतील तर अशा सर्व लाभार्थ्यांसाठी घरकुल उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न शासनामार्फत केले जाणार आहे। त्याच्यामुळे आपल्यासाठी ही सर्वात अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे। जे लाभार्थी घरकुलासाठी इच्छुक असतील अशा लाभार्थ्यांनी आपल्या घरकुलासाठी प्रस्ताव तयार करायचे आहेत आणि आपले प्रस्ताव ग्रामपंचायतीमध्ये लवकरात लवकर सादर करायचे आहेत। हे मित्रांनो, चालू झालेले एक अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे। ट्विटरच्या पेजवरून स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत या घरकुलाबद्दल माहिती देण्यात येत आहे। जे लाभार्थी अजूनही या घरकुलासाठी वंचित राहिले असतील, ज्यांनी प्रस्ताव अजूनही सादर केले नसतील, अशा लाभार्थ्यांनी आपले परिपूर्ण असे प्रस्ताव सादर करून ग्रामपंचायतमध्ये जमा करायचे आहेत, जेणेकरून तुम्हाला घरकुलाचा लाभ शासनामार्फत देता येईल। त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे ज्या लाभार्थ्यांना घरकुलासाठी जागा उपलब्ध होत नाहीये, तर या जागेसंदर्भात सुद्धा आपण ग्रामपंचायतमध्ये सविस्तर अपडेट विचारू शकता। पंडित दीनदयाळ योजनेअंतर्गत आपल्याला घरकुलासाठी जागा सुद्धा उपलब्ध होते। आपल्याला जागा खरेदी करण्यासाठी शासनाकडून 1 लाख रुपयाची आर्थिक मदत सुद्धा दिली जात आहे। तर अशा लाभार्थ्यांनी आपल्याला लवकरात लवकर प्रस्ताव तयार करायचे आहेत। अजूनही वेळ गेलेली नाहीये। चालू घडीला मित्रांनो, शासनामार्फत जो अभियान राबवलं जात आहे, तर या अभियानामध्ये आपल्याला सहभाग घ्यायचा आहे आणि घरकुलाचा लाभ आपल्याला याच्यामधून लवकरात लवकर मिळवायचा आहे। तर मित्रांनो, अशाच महत्त्वपूर्ण अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला महत्त्वाचं सबस्क्राइब करा। घरकुला संदर्भात जर तुम्हाला काही अडचणी असतील, काही प्रश्न असतील, तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह, नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।